निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहे आणि आता शिवसेना शिंदेची शिवसेना आता कामाला लागली आहे। आज नालासोपाऱ्यामध्ये माजी खासदार राजेंद्र गावित आणि विद्यमान आमदार त्यांच्या हस्ते हे आज उद्घाटन झाले। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल, निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत आणि तशा पद्धतीने सगळ्या पक्षांमध्ये त्या ठिकाणी तयारी चालू आहे। शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपलं वसई विरारमध्ये सुद्धा 300 बेडच्या हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी शासनाने त्याला एक प्रस्ताव त्या ठिकाणी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे। पालघरमध्ये सुद्धा आपण सिव्हिल हॉस्पिटल 300 बेडचं हॉस्पिटल, जव्हारला सुद्धा 200 हॉस्पिटल आणि डहाणू या ठिकाणी 100 बेडचं महिलाचं हॉस्पिटल, त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज, त्याचप्रमाणे ANM, GNM, BSc नर्सिंग कॉलेज, अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक आरोग्याच्या व्यवस्थेचा जो चुराडा उडालेला होता त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या। त्याच्या यावर्षी म्हणजे मागील 5 वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो। त्या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या सुधारणा त्या ठिकाणी झालेली आहे। वसई विरारमध्ये सुद्धा ड्रेनेज सिस्टीम, त्याचप्रमाणे वॉटर सप्लायज असेल, त्याचप्रमाणे STP प्लांट असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी MSCBच्या बाबतीत प्रश्न असेल आणि हळूहळू या ठिकाणी हे महानगर या ठिकाणी ते काट टाकत आहे आणि एक विकासाचा दृष्टिकोनातून या ठिकाणी शहरामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होत आहेत आणि याचाच परिणाम स्वरूप या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मागील 4-4.5 वर्षामध्ये जे विकासात्मक आणि रचनात्मक जे काही काम केलेलं आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप या ठिकाणी अन्य समाजातील सुद्धा, अन्य राज्यातले सुद्धा लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि मला आशा आहे की या ठिकाणी एक आपण महायुती किंवा एकत्र म्हणजे महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एकत्र लढलो, या महानगरपालिकेवरती गेल्या कित्येक वर्षापासून 2009 पासून जी काही ज्यांची सत्ता होती त्या सत्तेवर त्या ठिकाणी निश्चितच आम्ही या ठिकाणी आम्ही खंड पाडू, असं त्या ठिकाणी आम्ही त्याला ब्रेक देऊ अशी मला या ठिकाणी आशा आहे। आज वसई विरारची परिस्थिती पाहिली तर सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य आहे। आज तुम्हाला यायला सुद्धा वेळ लागला, ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। ही वस्तुस्थिती आहे। खरं म्हणजे आता दिवाळी संपल्यानंतर खरं म्हणजे जे काय की त्या ठिकाणी पावसामध्ये जो काय रस्त्याची जी दुर्दशा असते ते खरं म्हणजे दुरुस्त करायचे असते, परंतु या ठिकाणी सुद्धा थोडंसं राजकारण झाल्यासारखं वाटतंय। काय सांगाल, येत्या निवडणुकामध्ये महायुती एकत्र लढणार आहात का की स्वबळाचा नारा देणार? या बाबतीमध्ये एक वसई महानगरपालिकामध्ये त्या ठिकाणी एकत्र लढायचे किंवा नाही लढायचं हा एक वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी निर्णय होईल। या ठिकाणी महायुती सोबत लढण्याचा आमचा मानस आहे, परंतु जर भाजपाने जर एकला चलोरेचा जर नारा दिला तर आम्ही सुद्धा स्वबळावर लढू असा इशारा आमदार राजेंद्र गावित यांनी दिला आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।